आशिया खंडातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. तब्बल 12 वर्षाच्या म्हणजे एक तपाच्या संघर्षानंतर हे स्वप्न पूर्ती होत आहे. कामगारांना त्यांच्या हक्काची घरं मिळणार आहेत. आडम मास्तर आपल्यासोबत आहेत. मला सांगा, हा संघर्ष कसा राहिला? आज संघर्ष अत्यंत तीव्र होता. अनेक लोक आमच्या विरुद्ध उभा होते. त्यात लोकप्रतिनिधी होते, मंत्री होते, परंतु लोकांची एकजूट मजबूत होती. आमच्या संघर्षावर त्यांचा विश्वास होता आणि लोकांनी सांगितलं शेवटच्या क्षणापर्यंत लढू पण घर मिळवू. त्याची पूर्तता होत आहे. यापेक्षा दुसरा आनंद कोणता? महिलांच्या नावानं ही विशेष म्हणजे घराची जी मालकी आहे ती असणार आहे. याच्यामध्ये 99% हे महिलाच्या नावावर घर आहेत. एखादा अर्धा टक्का असेल माझ्या अंदाजाने, आणि पूर्णपणे ही मालकी महिलांची राहणार आहे. तुम्ही मगाशी सांगितलं की काही मंत्र्यांनी विरोध केला, ते नेमकं कोण होते, काय विचारसरणी? आता याच्यामध्ये नंबर 1 आमदार सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, अशा लोकांनी प्रचंड विरोध केला. ही स्कीम होऊ नये म्हणून त्यांनी प्रचंड अडथळे केले. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही स्कीम पूर्णपणे यशस्वी होण्याकरता मदत केलं. पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे जागले. त्यामुळे ही स्कीम पूर्ण होत आहे. आज कामगार म्हणतात आमच्या घरामध्ये दिवाळी आहे, रमजान आहे, यापेक्षा आनंदाचं कोणतं क्षण असेल? नेमका शिंदे असतील किंवा सुभाष देशमुख असतील, का विरोध केला त्यांनी नेमकं? आता त्यांनी हलगी मोर्चा काढला, विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केले, लोकांमध्ये जाऊन अपप्रचार केला. आडम मास्तर तुम्हाला लुटायला बसलेले आहेत. लोकांचं मंगळसूत्र विकून पैसे आणतात, पैसे मागतात आणि अशा पद्धतीनं कोणत्याही स्कीमखाली नसताना अशा पद्धतीनं लोकांमध्ये फसवण्याचा प्रकार आहे. अशा पद्धतीचं त्यांनी प्रचार केला आणि त्या प्रचाराला वडिलांनी पूर्णपणे संमती दिली. कारण ही स्कीम अजय माकन केंद्रावर मंत्री असताना त्यांनी 14 जून 2013ला याला फायनल मंजुरी दिली आणि त्याने म्हणलं एक पायलट प्रोजेक्ट म्हणून 4,500 घरं द्या. आम्ही केंद्र सरकारच्या वतीनं 4.5 लाख देतो, राज्य सरकारच्या वतीनं 2 लाख घ्या. अशा पद्धतीचं प्रयत्न करून त्यांनी ती स्कीम महाराष्ट्र शासनाकडे पाठवली. पण त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बिलकुल हालचाल केली नाही, कॅबिनेट पुढे नेलं नाही. नामदार शरद पवारने सुद्धा पुष्कळ प्रयत्न केले. त्यांनी बैठक घेतली, रे नगरला त्यांनी मदत करा असं अपील केलं. परंतु जे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे अडकलं ते अडकलं. परंतु ते अडकलेलं स्कीम त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर काढला आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी निर्णय घेतला आणि पंतप्रधानांकडे हा प्रकरण सोपवलं. कॅमेरामन विनोद हुमनाबाद, संतोष जाधव, TVN मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.